पहिल्याच चेंडूनंतर डॉट नंतर चेंडूला उंची दिले, फसलाय बॅटर, पाहायचंय कॅच होईल काय. यास पहिली विकेट मिळते, पहिलं यश संपादित केलंय, पहिला झटका लागलाय तो मात्र बॅटिंग करणारी टीम जय गणेश्वर धानसर टीमला. यस देऊया डीजेला संधी. प्रेक्षकांनो तुमच्यासाठी स्पर्धा आहे, पण जो ब्लॅक कलरचा पडदा रेलिंगचा वरती बांधलेला आहे कृपया करून त्याला आपण बाजूला करू नका. तुम्हाला जर मॅच पाहिजे तुम्ही आमच्या मंचावरती या, मंचावरती बसण्याची व्यवस्था आहे. जे खाली बसतायत आणि रेलिंगचा जो पडदा आहे त्याला वरती करून ते खालून बघतायत त्यांना कृपया करून सूचना आहेत, जर तिथे आयोजक आले तर तुमचा अपमान होईल, असं कृत्य करू नका. जो पडदा ब्लॅक कलरचा जसा बांधलेला आयोजकांनी तसाच ठेवा, तो जर वरती केला तुम्ही तर आयोजक येऊन तुमचा अपमान करतील. प्लीज असं कृत्य करू नका. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट आली आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. क्रिश पोर्जी पहिली विकेट मिळवली आहे गोलंदाज निलेश मात्रेनं. आणि आता मात्र आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय क्रिश पोर्जी. पहिली विकेट गेले राकेश पोर्जीच्या रूपानं. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले 30 सर्कलचं निर्बंध असलेलं क्षेत्र, पॉवर प्लेचं क्षेत्र आणि पहिल्याच गोलंदाजानं मात्र चमक दाखवली आहे, चुणूक दाखवली आहे. धावसंख्या अद्याप आपण पाहतोय 0. या वेळेस आपण पाहतोय चांगला फटका, फाईन लेग क्षेत्र निवडलंय, चेंडू घेईल निघेल सरसर कधी 4 बाउंड्रीला भेदून छेदून येतोय तो चौकार. देऊया डीजेला संधी. पहिला बॉल पडण्या अगोदर जोर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर 2 बॉल कमी करण्यात येतील दोन्ही डावांचे. एक कॅप्टन असेल दुसरा कॅप्टन नसेल, जर जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हे महत्त्वपूर्ण नियम आहेत या स्पर्धेचे, त्यामुळे टॉससाठी वेळेवरती उपस्थित राहा. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहतोय, आणखीन एक झेल टिपला गेलंय आणि दुसऱ्या विकेटचं देखील पतन आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं बॅकफुटवरती बॅटिंग करणारी टीम जय गणेश्वर धानसर टीम आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले खरं म्हटलं तर बॅटरसाठी संधी असते, गॅप शोधावे लागतात, चांगले फटके खेळावे लागतात, तुमच्यातलं टॅलेंट तुम्हाला दाखवावं लागेल. परंतु इथे चुका करतायत आणि केलेल्या चुका ह्या तुम्हाला खूप महागड्या ठरतील. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून आपण पाहतोय चेतनेश्वर खुटारी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहिलं की का गोलंदाज निलेश मात्रेचं कौतुक केले जाईल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 2 विकेट मात्र मिळवलेत आणि जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चैतनेश्वर खुटारी टीमच्या निलेश मात्रेकडून. क्रिकेट म्हटलं की तुमच्याकडलं असलेलं टॅलेंट दाखवायची गरज असते. जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांचं संमिश्र मिश्रण इज इक्वल टू क्रिकेट. तुम्हाला त्या पद्धतीने खेळावे लागेल. परंतु चूक मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने. न्यू बॅटर मैदानामध्ये, हनुमान पोर्जी मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट, चांगल्या क्रिकेटचा इथे मात्र माहोल तयार झालाय. रजनी स्पर्धा या वेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय, गॅपमध्ये चेंडू जाईल, नो मॅच लँड येईल, टन मिळतोय. आणखीन एक चौकार दमकम दाखवले बॅटर हनुमान पोर्जीनं. डीजे निलेश मात्रेवरती आक्रमण दाखवलं, निलेश मात्रेवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवले. जबरदस्त बॅटिंग, लेफ्ट हँडेड बॅटर. आणखीन फटका खेळलाय, गॅप मध्ये सरकेल, सर 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 निघून जाईल. आणखीन एक दमकम बॅक टू बॅक. यस, इट इज अ सेकंड बाउंड्री, 4 रन्स.
जी टनाटना उडते का माहीत नाहीये, परंतु चेंडू टनाटना नक्कीच बाउंड्री लाईन्सला क्रॉस करतोय. बॅक टू बॅक 2-4 मिळालं. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 रन्स आपण पाहू शकाल. चांगलं डीजे साऊंड सिस्टीम त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत व आभार व्यक्त करूया. आपण पाहतोय इथे मात्र एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता यश नक्की मिळवलं. निलेश म्हात्रेनं 2 विकेट मिळवल्या, परंतु त्यानंतर हनुमान पोरजीनं बॅक टू बॅक 2-4 मिळवले. ही एक जम्याची बाजू बॅटिंग करणाऱ्या जय गणेश धानसर टीमची. कारण संघ संकटात असतो ना, तेव्हा मात्र तुमच्या टॅलेंटची गरज असते आणि ते टॅलेंट जर त्याच वेळेला तुम्ही उपयोगामध्ये आणलं नाही तर त्या टॅलेंटला तुमच्या किंमत नाही आहे. व्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट. तुमची किंमत केव्हा कळते, जेव्हा तुम्ही हिंमत दाखवताना आपल्या संघासोबत उभे राहतात, तेव्हा खऱ्या अर्थानं तुमची किंमत लोकांना कळत असते. 12 रन्स 2 विकेटचं पतन. सेकंड षटक घेऊन येतोय किरण म्हात्रे. निलेश म्हात्रेनं पहिले षटक हाताळलं, 12 धावसंख्या खर्च केली, 2 विकेट मिळवल्या. आता मात्र किरण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू बीट करताना आपण पाहतोय गोलंदाज किरण म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिलं. कधी कधी असं होतं ना बघा, बॅट रफ्तारीने फिरवली जाते आणि चेंडू लेटकट निघून जातो आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये डोनाल्ड बॅटरच्या माध्यमातून आपण पाहिली. बॅट गेली अगदी स्लोअर चेंडू आपण पाहिला, परंतु जबरदस्त गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन किरण म्हात्रेची. पहिल्या चेंडूची मी चर्चा करतोय. यावेळी स्वीट साऊंड आलाय, टू चेंडू जाईल, 1 बाउन्स. यस, नो डाऊट. यस, इट इज 4 रन्स. सोळा धावसंख्येले धावफलकावरती 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अनिल दादा नक्कीच आपण चर्चा करूया, ज्यांच्या माध्यमातून दहिसर मोरी संघाकडून खेळत असताना पंचक्रोशीमध्ये नवे संपूर्ण कल्याण ग्रामीण परिसरामध्ये कुठे खेळायला जाऊ द्या, दहिसर मोरी टीम एखादा खेळाडू ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या थयात नाही आहेत, परंतु त्यांच्या क्रिकेटची कारकीर्द चर्चा होईल. यावेळेस बॅटकट आपण पाहू शकाल. इथे यावेळेस आपण पाहतोय सिंगल मिसफिल्ड. ओ, कमबॅक करण्याचा प्रयत्न, कॉलिंग केले, कॉलिंग चुकले का पाहायचं आहे. यस, 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाबांनी धावफलक सरसवले गेले. धावसंख्या लगावली गेली 18 या अंकाबद्दी. अप्रतिम दर्जाचे बॅटर म्हणून दिपाड शरीरयष्टी असलेलं, देह बांधा असलेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय अनिल दादा आणि त्यांचे छोटे बंधू आपण पाहू शकाल. मुख्य व्यासपीठावरती जीवनदादा वालिलकर यांच्या माध्यमातून आणि सचिन पाटील आमचे मित्र यांच्या माध्यमातून या मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन, रजनी स्पर्धेचं चर्चेत राहिले. नेहमी अनिल दादा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जपत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट संघ बांधणी करण्यामध्ये मास्टर माइंड म्हटलं तर स्वर्गीय आपले अनिल दादा आणि त्यांच्याच प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि बुलेट ग्रुप 10 नागाव यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 आदरणीय व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहू शकाल. जीवनदादा वालिलकर आणि सचिन पाटील या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, संयोजकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारले गेलेले हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं त्यांचं पूर्ण झालंय आणि त्या स्पर्धेचं, रजनी स्पर्धेचं या ठिकाणी आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आजचा दिवस आपण पाहू शकाल. आणखीन अंतिम दिवस बॅलन्स आहे, त्यामध्ये देखील धूमधडाका तुम्हाला पाहायला मिळेल. रजनीची स्पर्धा म्हटली की एक यात्रा जत्रा म्हटली तरी चालेल आणि त्या पद्धतीचं चित्र आपण पूर्ण रंगीन पाहू शकाल. चर्चा होईल, परंतु चर्चेला उदाहरण आलंय बॅटरच्या. अगदी पेस ओपन केलाय आणि फ्लिक केलाय चेंडूला. 1 बाउन्स 2 बाउन्स जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हनुमान 4G इन द फॉर्म आणि आणखीन एक 4 चौकार. आपण पाहू शकाल इथे मात्र बॅक टू बॅक तिसरा चौकार आलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 23 धावा.
23 रन्स आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. 8:48 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. अगदी अचूक लक्ष आमच्या गुणलेखकांचं. यावेळेस कट काढण्याचा प्रयत्न होता, स्वतः फॉलोथ्रू मध्ये घेईल. खूप मेहनत करावी लागते मित्रांनो रजनी स्पर्धा भरवण्यासाठी. ती मेहनत आपण पाहतोय ना जिवंतदा बालिलकर, आणि खास त्यांनी म्हटलं की सचिन पाटील यांच्या जोडीनं ही जी रजनी स्पर्धा आहे ना खूप मोठी जबाबदारी उचलली आहे. आणि माझ्यासोबत जर खारीचा बाटा कुणाचा असेल, मेहनत कुणाची असेल तर सचिन पाटील यांचं नाव आदराने घेतलं. जिवंतदा बालिलकर यांनी आम्हाला सोबत घेऊन आले. चर्चा होती आमची व्हॅनमध्ये, परंतु खरोखरच इतकं मोठं मन असावं लागतं की आपल्या साथीदाराने केलेल्या कामाची देखील स्वतः सोबत कौतुक करण्याची धमक ज्यांच्याकडे आहे. कारण त्यांचे मोठे बंधूच अनिल दादा त्या वृत्तीचे होते. त्या व्यक्तीकडे जर पाहिलं क्रिकेटर म्हणून तो खूप काळ गाजवला क्रिकेटचा पूर्वीचा काळ, असं व्यक्तिमत्व होते आमचे अनिल दादा. चर्चा तर होईलच, चर्चा का नसावी असं म्हटलं जातं. मराबे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हटलं जातं. असं व्यक्तिमत्व आमचे अनिल दादा. क्रिकेट वन हँड सामने फिरवण्याची कुवत ज्यांच्यामध्ये होते, ताकद होती. दैसरमोरी संघाला नेहमी सातत्यपूर्ण विजयाची धूळ या ठिकाणी आणि सुगंध ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून गेला, असं व्यक्तिमत्व आमचे स्वर्गीय अनिल दादा. भूतोन भविष्यात आहे. चला चर्चा होईल, परंतु तिसऱ्या क्रमांकाचं षटक येते आपण पाहू शकाल. ते मात्र गोलंदाज विशाल आपण पाहू शकाल. चला स्कोरबोर्ड वरती लक्ष टाकूया. 20 मिनिट्स मध्ये 4 षटकं कंप्लीट व्हायला हवीत, याची दखल घ्या, अन्यथा एक प्लेअर सर्कलच्या आत घेतला जाईल. यावेळेस आपण पाहतो विशाल येतोय, 23 धावसंख्या झाली, 2 विकेटचं पतन. यावेळेस आपण चर्चा करतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न, काय घडलाय, सिंगल आले आणि सिंगलच्या माध्यमातून लेग बायचा इशारा येतोय पंचांचा, आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या आले ती मात्र 24 रन्स, 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. 2.1 चेंडूचा खेळ सद्यस्थितीला आपण पाहतोय. 13 चेंडूचा खेळ संपन्न झाले, धावसंख्या झाली 24. हनुमान पोरजी बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून जोडीला आपण पाहताय डोनाल्ड पोरजी देखील त्यांना साथ देताना आपण पाहतोय. चांगलं लाईव्ह प्रक्षेपण देखील ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 ची ही 6 दिवसीय स्पर्धा ही पर्वणी आपण अनुभवताय. विशालचा या ठिकाणी आपण पाहतोय स्पेल सुरू आहे. यावेळेस आपण पाहतोय स्वतः फॉलोथ्रू मध्ये डायरेक्ट हिटची संधी. असे चान्सेस तुम्हाला घ्यावे लागतील. असे चान्सेस तुम्ही घेतले नाहीत तर तुम्ही सामन्यामध्ये जिंकू शकत नाहीये. आपण पाहिलं मॅक्सवेलने झेल सोडला कालच्याच मॅचमध्ये सेमीफायनल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीचा, तेव्हा देखील कॅच घेतला असताना मॅच टर्न झाली असती. कधी सामना फिरेल सांगू शकत नाहीये. त्यामुळे कधी तुम्ही मॅचवरती पकड निर्माण करणार हे देखील सांगू शकत नाहीये. आणि धावफलकावरती 24 रन्स, 2 विकेट. एक्सेलेंट गुड डिलिव्हरी. चेंडूला पडल्यानंतर मिळणारी उंची ही खरी यशाचं गमक आहे. गोलंदाज विशालचं पहिल्या चेंडूवरती लेग बाय झाला आणि नंतर डॉट डॉट. आपण पहिले 3 चेंडूंवरती 3 फोर्स लगावले, त्यानंतर 3 डॉट. आमच्या सोबत जे गुणलोक जोडले गेलेत कल्पेश पाटील वसायला आहे. काही लक्ष अचूक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल घेतली जाते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ती मात्र 25 धावा. विनंती असेल पिंपरी टीमचा संगणक आणि तलोजी मजकूर आपण रिपोर्टिंग करा. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. विनंती असेल पिंपरी संघाचा संगणक आणि तलोजी मजकूर संघाचा संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. यस प्लीज कम ऑन द कॉम बॉक्स आउटसाइड दी लेफ्ट साइड टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स प्लीज कम ऑन. धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ती मात्र 25. एक्सिलेंट फुल टॉस, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल मात्र टिपला जाईल. तिसरा विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरला. आता मात्र विशाल डीजे
आणि विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती 5 चेंडू झालेत, फक्त एक चेंडू शिल्लक आहे, एक धाव खर्च केली आहे, एक विकेट मिळवले. वाट बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, एक लेग बायची धाव देखील आली आहे. 25 धावा, जबरदस्त षटक हाताळलाय विशालचं मी कौतुक करेन. का संघनायकाने जबाबदारी दिली, संघनायक का जबाबदारीने चेंडू हातामध्ये सोपवतो आणि मी कशा पद्धतीने गोलंदाजी करतो याचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण विशाल गोलंदाजी ट्रॅक वरती चैतन्यशर खुटारी टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस आपण पाहतोय, फक्त सन्मान दिला. स्लॉट मध्ये चेंडू होता, एक सिंगल मिसफील्ड, सेकंडचा चान्स घेतलेला नाहीये. सिंगल आले, सिंगलच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या झाली 3 विकेटचं पतन, 26 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश्वर डान्सर संघाची चैतन्येश्वर खुटारी संघ विरुद्ध डीजे. कॅप्टन आपण लगेचच मंचाशी संपर्क साधायचा आहे. टीम नारायण कॅप्टनला विनंती आहे मंचाशी संपर्क साधा आणि पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती असेल तळोजे मजकूर आणि पिंपरी यांच्यामध्ये पुढचा सामना आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. त्याचबरोबर राघवजी 4G साहेब धानसर यांच्या ठिकाणी आगमन झालेले, मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्री विनोददादा रतन पाटील. प्रथम पारितोषिक 2 लाख 10-10 भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 1 लाख 10-10 भव्य चषक, तृतीय पारितोषिक 50,000 10-10 भव्य चषक, चतुर्थ पारितोषिक 50,000 10-10 भव्य चषक. यस बुलेट ग्रुप 10-10. यस नक्कीच आपण पाहूया. मालिकावीरसाठी बाईक संलग्न 40+ क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्री अर्जुनभाई पाटील. प्रथम पारितोषिक 1,10,10 भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 10-10 भव्य चषक आणि मालिकावीरसाठी आहे ते मात्र LED TV. जबरदस्त जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहत आहे. रजनी क्रिकेट स्पर्धा, प्रकाश जोतातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा असं म्हटलं तरी चालेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025. त्याला जास्त वेळ घेऊ नका. चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. श्रवण मात्रे षटक क्रमांक 4. पहिला चेंडू पाहूया. यस इट इज वाईड डिलिव्हरी येते. चेंडू अतिरिक्त इथे आपण पाहू शकाल आणि एक धाव आली आहे. धाव फलकावरती धावसंख्या लगावली गेली ती मात्र 27 धावा, 27 रन्स आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करते जय गणेश्वर डान्सर टीम आणि चैतन्येश्वर खुटारी टीम कडून नो चेंडू घोषित केलंय. नो चेंडूवरती आलेला हा फटका किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं, परंतु तिथे आपण पाहिलं गरज नव्हती. नो चेंडू होता आणि तिथे मात्र धावाच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र गमावली आहे. लक्ष असणं खूप गरजेचं असतं. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, नो चेंडूवरती संधी होती. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस आपण पाहतोय पडताळणी केली जाईल. मॅच जबरदस्त होईल यात नो डाऊट. जय गणेश्वर द्वांसर एका बाजूला, चैतन्येश्वर खुटारी टीम आपण पाहताय. पंच पाहतील. चर्चा मात्र सुरू आहे. जबरदस्त रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 A1 जोडी म्हटलं तरी चालेल. जीवनदादा वालिलकर त्याच माध्यमातून सचिन पाटील आमचे परमित्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन आपल्या भेटीला, परंतु थोडंसं क्रुशियल मुमेंट आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांसाठी तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल आणि जर्सी क्रमांक 7 ज्याची आहे
त्याने डगआउट मध्ये लगेचच यायचं आहे. आदेश पाटील यांच्याकडून पहिल्या षटकाराला 1000, दुसऱ्या षटकाराला 2000, 3 षटकारांना 5500 आणि आयोजक मेंबर सुद्धा आहेत ते. तर नक्कीच ATM या ठिकाणी ओपन झालंय. आदेश दादा पाटील या मान्यवरांकडून बारक्यासाठी 1 षटकार 1000, 2 षटकार 2000, 3 षटकार 5500. आदेश दादा पाटील यांच्या माध्यमातून बघा ATM ओपन झालंय. सचिन पाटील यांच्याकडून देखील स्वतः आयोजक 3 षटकारांसाठी बिलेट ग्रुप मेंबर आहेत आणि त्याच्यामुळे 3000 रुपये बघा पारितोषिकांचा भडीमार होतोय. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक मध्ये यावेळेस बघा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि काय घडलंय, मिसफिल्ड होईल, कॅच ड्रॉप होतोय, सिंगल आली आहे. हीच तर किमया आहे मॅचच्या आतमध्ये. झेल ड्रॉप झालाय आणि सिंगलला मात्र धावफलक आले. मात्र आमचे गुणलेखक कल्पेश पाटील आम्हाला कळवतील. 30 धावा 30 रन्स आपण पाहू शकाल. 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त एफर्ट आणि जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहू शकाल. श्रवण मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय विशालनं चांगले गोलंदाजी हाताळले. आता मात्र श्रवण त्याच पावली चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बारक्या 1 धावेवरती खेळतोय. हनुमान पोरजी 7 चेंडू 13 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 3.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धाबा झाले ते मात्र 30 धाबा. 4 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. रजनी स्पर्धा म्हटली ना की क्रिकेटची मेजवानी खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी देखील. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न संधी होती परंतु आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाने गिरकन गिरकी घेतली परंतु बॅट आणि चेंडू लेट कट आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय डॉट चेंडूची संगता आपल्याला पाहायला मिळाली. हे चित्र नेहमी सातत्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळत नसतं कारण क्रिकेटमध्ये आगळे वेगळे फटके देखील तुम्हाला पाहायला मिळत असतात आणि तेच तर खरं क्रिकेट आहे ना. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. श्रवण मात्रेचं कौतुक केले जाईल. लेदर क्रिकेटर देखील आहे. अगदी बघा लेदर आणि टेनिसचा इथे मात्र कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. श्रवण मात्रे जबरदस्त गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर हनुमान पोरजी. बघा क्रिकेट कसं आहे ना, ज्या चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक का पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथ अचूक टप्पा ही जम्याची बाजू. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी. चेंडू कळला देखील नाहीये. काय गोलंदाजी आता तो श्रवण मात्रे पूर्णतः कंट्रोल केले मॅचला. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त एफर्ट दिला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. श्रवण मात्रेचं कौतुक केले जाईल. अगदी अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रवण मात्रे. यावेळेस पुन्हा बघितलं आपण पाहतोय ऑफस्टिक वरती ट्रॅव्हल होतोय चेंडू. अगदी आपण पाहिलं ना बॅटची रडार लेग साईडला आणि पहिल्या चेंडूला 4 रन होते. त्यानंतर आपण पाहिलं तर 5 चेंडू डॉट हाताळतोय श्रवण मात्रे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. चैतन्येश्वर खुटारीचा हा खंदा गोलंदाज म्हटलं तरी चालेल. नाव आहे श्रवण मात्रे. दिव्य डिजेल संगीत सुमधुर संगीत ऐकूया. दोन धावा फक्त खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिले षटक मी म्हणतोय विशालचं. आता दुसरं इथे पाहायला मिळेल. यावेळेस फटका खेळतोय चांगल्या पद्धतीनं आणि पाहत राहावं लागेल. मिळतील त्या दमदार आणि दिमागदार धावा आल्या त्या बॅटरच्या माध्यमातून. 6 डीजे
धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली ती मात्र आपण जर पाहिली तर 36 धावा 36 रन्स पाहू शकाल. पहिल्या चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवलं. यावेळेस चांगली बॅटिंग. ओहो हो हो पुन्हा कमबॅक बघा. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक परती केली जाते. पिंपरी टीमचा संघनायक इथे उपस्थित आहे. तलोजी मजकूर टीमचा संघनायक आपण या रिपोर्टिंग करा आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला. यस इथे मात्र आपण पाहू शकाल वाईड चेंडू अतिरिक्त धाव येईल सिंगल आणि या अतिरिक्त धाव येथे धावफलकावरती 37 रन 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. विशालने 6 नंतर डॉट मिळवला त्यानंतर वाईड. यावेळेस पुन्हा फटका खेळलाय. कॅचचा आवाज आलाय परंतु कॅच नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. मिळतील त्या धाबा. दिमागदार 6 धाबा दमखम असलेला फटका बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र हनुमान पोरजी. झाली ती मात्र 43 रन्स 4 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 26 धावसंख्येवरती खेळतोय हनुमान. जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकाल. जबरदस्त बॅटिंग मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळेस चेंडूला उंची नक्कीच आहे परंतु क्षेत्ररक्षक पाहतच राहील. आसमानी टोला बल्लेबाज का बल्ला बोला. छे 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 रन डीजे. लेखनाची भूमिका जबरदस्त. खूप खूप कौतुक करूया कारण जबरदस्त रिपोर्टिंग आम्हाला कळवतात. यास इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू. येस अंपायर मॅच थोडी थांबवा आपण. कंटिन्यू करा. येस 49 रन्स 4 विकेटचं पतन आपण पाहतोय आणि जबरदस्त गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील जबरदस्त पाहायला मिळते. आता कमबॅक केलं तो मात्र गोलंदाजाने डॉट चेंडू मिळवलाय. यावेळेस आपण पाहू शकाल आणखीन एक डॉट चेंडू बेट झालाय आणि पहिलं सत्र इथे मात्र संपलं. ते मात्र बॅटिंग करत असताना जय गणेश दॉर्सर टीमचं आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या जमवली ती मात्र 49 रन्स आणि 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते चैतन्येश्वर कुटारी टीम या संघासमोर. आणि लगेचच आपण इनिंग ब्रेकमध्ये जाऊया जिथे टॉस केला जाईल. एका बाजूला पिंपरी टीम एका बाजूला तलोजे मजकूर टीम. रिपोर्टिंग करा. पिंपरी टीमचा संघनायक उपस्थित आहे. तलोजे मजकूर टीमचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण या आमच्या कॉम्बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये विनंती असेल तलोजे मजकूर टीम विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. तर नक्कीच आपण पाहतोय धाबा झाले त्या 49 आणि 50 धाब्यांचं. तर नक्कीच स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान पिंपरी हा संघ त्यांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तदनंतर त्यांच्या विपक्षी तलोजे मजकूर टीम. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल प्लीज आपण या. तलोजे मजकूर टीम रिपोर्टिंग करा आणि टॉससाठी असतील आमचे साथी समालोचक नारायण संघाचा संघनायक आपण या. नारायण संघाचा संघनायक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. तर नक्कीच आपण पाहतोय धाबा झाले ते मात्र 49 आणि 50 धाबांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेले ते मात्र चैतन्येश्वर खुटारी टीम आणि कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. येथील सौरभ पाटील यांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू सो मच.
नारेनचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर मंचाशी संपर्क साधायचा आहे. टीम नारेन कोणताही खेळाडू अथवा कर्णधार उपस्थित असाल तर लगेचच मंचाशी संपर्क साधा. लवकरात लवकर प्लीज नारेन. थँक्यू सो मच विनोदजी जाधव सर. थँक्यू सो मच करणजी काळन सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. आणि तमाम लडक्या क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक सरचे स्वागत. सेकंडला सुरुवात झाली आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली, नो बॉल घोषित केलाय. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉल रिलाईजच्या दिशेनं. 4+1 या 5 धावा. किरण मात्र सुरुवात केली आहे. चौकारानं आघात केला. फ्रीड बॉल फटका चांगला. बॉल चला वेगाला. लॉग ऑफला फिल्डर आहे. दुसरा अटेंडला डोनाल्ड. जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6. 50चं टार्गेट समोर आहे जे 30 बॉल मध्ये पार करायचं आहे. 10ची सरासरी प्रतिषटकामध्ये 2 संघ एकमेकांसमोर एकाच परिसरातील 2 संघ. हे बॅटल रंगतदार होईल. बारक्यानं नो बॉलला सुरुवात केली तरी बारक्या एक जबरदस्त गोलंदाज आहे. टीम स्कायरा 11 जय गणेश वर्धन सरचा. षटकातील पुढचा बॉल समोर श्रवणला तुम्ही पाहता. फुल टॉस आहे. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही आहे. शॉर्ट ऑफला झेल सोडला. क्रिश कडनं झाली आहे चुकी. अपकमिंग टॅलेंटेड आहे. तिसऱ्या पंचांकडे लगेच जाऊया आपण. सचिनजी कडू सरांनं खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतला. लगेच चेक करतील जिथे सज्जद बरोजी पवार सर. हाईट फॅक्टर चेक केले जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का या गोष्टी चेक केल्या जातील जिथे सज्जद आमचं ओम साई MTC स्पोर्ट. आमचे ऑपरेटर अतिशला तुम्ही पाहता जिथे तिसरे पंच मनोज जी पवार सर उपस्थित आहेत. लगेच डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
फेअर डिलिव्हरी. चला लगेच मॅचला आपण सुरुवात करू. क्लोजली डिसिजन होतं त्यामुळे थोडा वेळ देखील घेतला. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा फलकाप्रती 7 षटकातील पुढचा बॉल. फर्स्ट स्लिपला इथे फिल्डरला चकमा दिला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगाने ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅनला किरण मात्रेच्या पाठपत आला. आणखीन एक चौकार. तुम्ही पाहिली पंचांकडे फिलहाल लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. गुड लाईन स्पोर्ट वर टेकअप झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 12 वरती स्कोर थांबला. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजेश पूर्जीला तुम्ही पाहता उर्फ बारक्या सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक सबलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12. टॉस साठी उपस्थित राहायचं. टीम पिंपरी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तलोजे मस्कोर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे लगेचच टॉस साठी उपस्थित राहा. आता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 12 या आकड्यावरती. या स्पर्धेचे लाडके आयोजक रॉयल म्हणजे राजासारखं कारभार. हे भव्य दिव्य आयोजन. या आयोजनाच्या मी देखील प्रेमात पडलो. भारतासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक दादांचं मोठं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी शरदजी चंद्र पवार पक्षाचे एक जबरदस्त कार्याध्यक्ष. कल्याण ग्रामीण विधानसभाचे एक राजकीय क्षेत्रामध्ये असलं तरी समाजसेवेचा वारसा चालवणार आहे. खऱ्या अर्थानं आमचे जीवनदादा वालीलकर असतील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता जे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार युवक अध्यक्ष आहेत आणि युवकांकडनं प्रेरणा देण्याचं काम आज क्रिकेट देखील खेळणार आहेत. खऱ्या अर्थानं नाच फक्त एकच बैलगाडा क्षेत्राचा जिथे 16 डिसेंबरला 2021ला बैलगाडा क्षेत्रात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि सचिनदादा पाटील हे रॉयल म्हणजे राजा हे 2 आयोजक तुम्ही पाहता. एवन जोडी आणि राजकीय त्याच्यानंतर तुम्ही पाहता सामाजिक वारसा देखील चालवतात. समाजसेवेचा वारसा काय हे करत असताना जीवनदादा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची टाडेस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य क्रीडा नगरी नागावच्या 40+ क्रिकेटमध्ये एक महासंग्राम तुम्ही पाहता. ही क्रिकेटची जत्रा क्रिकेटचा बेलाव तुमचं सर्वांचं चाहता वर्गाचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल. राकेश रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे तुम्ही पाहता या बॉल वरती मिळते एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावफलकावरती 14 या आकड्यावरती 50,000 टार्गेट. षटकातील पुढचा बॉल. आडवा पाठक किसला मिडल ऑफ रिबार्ड बॉलला फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. किरण मात्रेचा आलाय षटकार. स्कोर पुढे चालला 20 वरती. स्काय राहिले पण तुम्ही पाहता डान्सर आज सगळं उतरला. या संघाचे पुरस्कर्ते शिरडोनचे उद्योजक उद्योगपती गोल्डन मॅन आमचे परम मित्र आकाशदादा पाटील
हे देखील मॅचला एन्जॉय करत असतील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांचे परम मित्र असतील चेतन पाटील बालेगाव, त्यानंतर तुम्ही पाहता राकेश दादा असतील, सतीश असतील आणि सर्व खऱ्या अर्थानं मित्र परिवाराचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. हा बॉल खूप चांगला आहे, आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, उजवा गुटका टेकवला होता, किरणनं बीट करून गेला हा बॉल आणि डॉट बॉल आला. स्कोर धावा धावपलकावरती 20 वरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला समोर ठेवण्यात आला, ऑफस्टम्पला बॉल होता, बीट करून गेला. हा देखील राकेशचा बॉल, षटकार जरूर आहे त्याच्या अगेन्स्ट, त्याच्यानंतर त्यानं देखील बीट केला. धावा धावपलकावरती तुम्ही 20 वरती पाहता. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. फटका चांगला व्यवस्थित बाटमध्ये लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहे. एक केली आहे सेकंडचा कॉल, दुसरी होईल का, झाली आहे वेगानं आणि अशा रीतीनं 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22, जिथे 5 षटकामध्ये 30 करायच्या होत्या. आता समीकरण तुमच्या समोर, बॉल शिल्लक 18 मध्ये अजूनही 28 करायच्या आणि डीजेला देऊया संधी, ऐकूया संगीत. अठ्ठावीस धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. बघा लक्षात असू द्या, कल्याण ग्रामीण असोसिएशन नियमटी आहेत ते लागू आहेत. पहिला विकेट त्यानंतर टॉस, ह्या देखील गोष्टी लक्षात घ्या. ऑलोदी गार्बेट बॉल चालला बोर्डलाईनच्या दिशेनं, वेगाला फिल्डर आला, मिसफील्ड झाली आदेश कडनं, तोपर्यंत बॅकअप दिलाय. तुम्ही पाहता फिल्डर क्रिशला 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 24 वरती. या षटकातील पुढचा बॉल, रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल. 9 बॉल 18 वरती खेळतो किरण, एका बाजूला तुम्ही पाहता 5 मध्ये 4 बनवल्यात. श्रवण ऑन स्ट्राईक, अपील हलकीशी तुम्ही पाहिली. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 25 धावा धावपलकावरती. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला अजूनही पार करायचा येणाऱ्या 16 बॉल मध्ये. पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं, फिल्डर वेगानं आल्यात. राकेशला तुम्ही पाहता, एक केली, दुसरीचा प्रयत्न, फेकी डेंजर आणला, तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर 2 न पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 27 धावा, 27 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आता तुम्हाला विखुरलेला पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षण षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल शरीराला स्पर्श झाला, पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. 1 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 28 या आकड्यावरती. 28 धावा स्कोर बोर्ड वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर चकमा देऊन गेला. इथे तुम्ही पाहता
ICC BCCच्या नवीन नवीन नियम अटी येत असतात. दोघांना स्ट्राईक सोडणं खूप गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय जरूर. षटकातील पुढचा बॉल. ऑलरेडी कार्पेट एक केली आहे. पुढे दुसरी धाव प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव होईल का? आणि दुसरी धाव घेत असताना इथे रन आउटची विकेट श्रवणची आणि लागणारा पहिला धक्का. टीम कुठारी संघाला 30 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 29 धावा आणि आता विजयासाठी 12 बॉल 21 करायच्या ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. ऐकूया एक समधुर संगीत. विकेटनं सुरुवात केली आहे. हे षटक या जेव्हा बॅटिंग टीम धानसर करत होती तेव्हा त्यांच्या विकेट गेले होते 4. पहिले विकेट त्याच्यानंतर आपण टॉस कडे जाणार हे देखील लक्षात असू द्या. 11 बॉल 21 ची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये टीमचा कॅप्टन आला. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल रंगतदार तुम्हाला पाहायला भेटेल. कोण कोणावरती भारी होणार या मॅच मध्ये. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट आहे. त्यासाठी आणला कॅप्टन तुषारला स्वतःनं जबाबदारी घेतली. या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करायच्या आहेत तुषार पोर्जीला. पहिल्या बॉलवरती विकेट किरणची आली. हा बॉल डॉट आला. 10 बॉल 21 समीकरण. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप चांगला. हा बॉल देखील खूप चांगला. जबरदस्त गोलंदाज आहे तुषार. कित्येक वर्ष खेळलाय खऱ्या अर्थानं
जय गणेश्वर धानसरसाठी आज कायरा 11 या नावानं संघ उतरला या नागावच्या 40 ऐतिहासिक या नगरीमध्ये। मयूर म्हात्रे ज्याला 2 बॉल डॉट केला तो शांत बसणारा नाहीये, त्याच्या बॅट मध्ये देखील धमक आहे, त्याच्यामध्ये ती धमक दाखवावी लागेल या मॅच मध्ये। 9 बॉल 21 षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवला आणि सांगितलं मयूर म्हात्रे शांत बसणारा नाहीये आणि मिड विकेटला क्लिअर करणारा स्टँड 11 स्टँड अँड डिस्पॅच मयूर म्हात्रेचा पहिला षटकार। गती कमी केली, लेन पीक केली, वॉट शॉट षटकातील पुढचा बॉल। हा बॉल लेग ब्रेक बॅटचा कडा लागला, विकेट कीपर बारक्या बोर्डीने टिपलाय जेल। षटकानंतर प्रत्युत्तर विकेट मिळतीये कॅप्टनची। पहिले वार जरूर केला मयूरनं, त्याचं प्रत्युत्तर दिलं आणि इथे बाद केला मयूर म्हात्रेला आणि फलंदाज बाद। एक जबरदस्त असतं पहिलू आहे तो आता 5व्या क्रमांकावरती आलाय, थोडा उशीर आलाय। 7 मध्ये 15 अशा मॅचेस विशाल देखील जिंकवल्यात। षटकातील पुढचा बॉल रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल विशाल म्हात्रे जो 5व्या क्रमांकावरती आला बॅटिंग साठी। शेवटचा बॉल तुषारचा, फटका चांगला उडवला, उंच गेला, मिस्टर बेगे फिल्डरनं पकडला, शेल संपला विशाल म्हात्रेचा खेळ। मोठी विकेट या षटकामध्ये 3 विकेट मात्र घेतल्या तुषारनं आणि मी कॅप्टन आहे, स्वतः मी जबाबदारी का घेतली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना पहिले किरण म्हात्रे, त्यानंतर मयूर म्हात्रे, आता बाद केला विशाल म्हात्रेला। मोठ्या 3 विकेट या ओव्हरमध्ये आला आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे, जिथे 50 करायच्या होत्या चैतन्येश्वर खुटारी संघाला आता समीकरण तुम्ही पाहता 6 बॉल 15 धावेची गरज। डीजे तिच्या मॅचच्या टॉसकडे ओवे कॅम्प आणि मोकाशी पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल टॉससाठी लवकरात लवकर मंचावरती रिपोर्ट करा। सहा बॉल 15 धावेची गरज आहे, जिथे 12 बॉल मध्ये 21 करायच्या होत्या त्या क्षणाला स्वतः कॅप्टन जबाबदारी घेतली तुषारनं, ज्यानं दावा खर्च केल्या अवघ्या 6 धावेचं षटक, महत्वाच्या 3 विकेट न घेतल्या, मॅचला कलाटणी दिली आहे। मॅच अजून संपली नाहीये, मॅच नाही जिंकली टीम कुटारीनं, मॅच नाही जिंकली टीम धानसरनं। तिथे समीकरण 6 मध्ये 15 करायच्यात आणि धानसरच्या विजयासमोर लपला विकी म्हात्रे, ज्याच्यामध्ये क्षमता तो मॅचला कलाटणी देईल का? आता चाहता वर्ग विकीची बॅटिंग बघण्यासाठी इथपर्यंत आल्यात।
विकी मध्ये धमक आहे, चांगला बॅट्समन आहे विकी. 6 बॉल 15. एका बाजूला तुम्ही पाहता अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर, खऱ्या अर्थात डान्सर प्रीमियर लीग गाजवली या पठ्ठ्यानं आणि त्यानंतर रेग्युलर मध्ये आता त्यानं वेगळी छाप तोडली आहे टीम जय गणेश्वर डान्सर साठी. हा देखील कमी नाही आहे. अपकमिंग हे बटन रंगतदार आहे. एका बाजूला विकी तर दुसऱ्या बाजूला क्रिशला पाहता. षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला, पण इथे लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 36. बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट 4 केल्यात आता. आणि पहिले जेव्हा बॅटिंग करत होती टीम धानसर त्यांचे देखील 4 विकेट गेले होते आणि आता बॅटिंग करतीये. तर तुम्ही पाहता जिथे 6 मध्ये 14 आहेत, 6 मध्ये 13 चालतील विकेट न गमवता, हे देखील लक्षात असू द्या. रिवर्स स्वेचिटचा मारा करायचा होता विकीला. नाराज आहे, निराश आहे. तुम्ही पाहता हा बॉल रिप्लेच्या माध्यमातून कशा रीतीने पाहू. क्रिश गोंधलीचा लोअर फुल टॉस होता. बॅटचा स्पर्श जरूर झाला, पण इथे तुम्ही पाहता मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. हा बॉल डॉट आला. 5 बॉल 14. विकेट न गमवता 13 देखील चालू शकतात खुटारी संघाला. ऑन कार्पेट बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेला. मिड विकेटचा फिल्डर वेगानं राकेश आला, उचलला, फेकला. फेकी डेंजरला रनआउटची संधी, पण वेगानं धावला. विकी मात्र पोहोचला. धावा मिळतात. 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 38 या आकड्यावरती. मोकाशीपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जय गावदेवी दहिसरचे तुम्ही पाहता कॅप्टन, कित्येक वर्ष त्याला कॅप्टनची पदवी साकारली. आमचे मित्र देखील या मैदाना भोईर दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या लगेच सचिन दादा इंदारकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला, फिल्डर तिथे मिड ऑफचा त्याला बीट करून बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विकी मात्र सांगत असताना खुटारी विजयासाठी मी सज्ज झालो. त्याने ठोकला क्रिश गोंदीच्या आगेच दमदार चौकारच्या ठोकणीचे. महेंद्र भोईर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दहिसरचे कित्येक वर्ष कॅप्टन, खऱ्या अर्थानं खूप सारे विजय दिलेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. सचिन दादा इंदारकर तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करू. 3 बॉल 8 करायच्यात. लाईन पाहावी लागेल. हा दबाव आहे, हे दडपण आहे. अगोदरच म्हटलं चैतन्येश्वर खुटारीच्या समोर विजयासाठी उभा. विकी मात्र आजच्या मॅचेस त्याला कित्येक काढू दिल्यात. त्याचा सिग्नेचर शॉट अजून आम्ही पाहिला नाहीये, पण फटका लाजवाब होता जो मिड ऑफच्या डोक्यावरनं खाली क्षेत्रामध्ये. 3 बॉल 7 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. अपील हलकीशी तुम्ही पाहता. 1 केल्या दुसरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी आली आहे, दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जातीये. लेग बाईटच्या स्वरूपात या धावा 2 ऍड होतील आणि धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय तो धावा धावपलकावरती 45 या आकड्यावरती. 2 बॉल 5 ची गरज आहे. विकेट न गमवता 4 देखील चालू शकतात. लक्षात असू द्या ही सूचना आम्ही तुम्हाला वारंवार देतोय. पहिल्या बॅटिंग जेव्हा करतोय धानसर त्यांचे विकेट 4 गेले होते आणि नंतर बॅटिंग करतोय तुम्ही पाहताय त्यांचे देखील विकेट 4 गेल्यात. आणि आता समीकरण तुमच्या समोर खुटाळीचा टॉस आहे. 2 मध्ये तुम्हाला 5 बनवायच्या, 4 चालू शकतात विकेट न गमवता. या बंटी तुमचं देखील स्वागत. रुपेश दादा तुमचं देखील स्वागत करू. मॅचचा एकदम तोडू नका. लक्षात असू द्या T20 वर्ल्ड कप 8 खऱ्या अर्थानं जिथे साऊथ आफ्रिका इंडिया खेळत होती. 30 बॉल 30 खऱ्या अर्थानं रिशांत पंतनं जो तोडलेला रिधम की पायाला काहीतरी क्रॅम आला आणि तिथून मॅचला खऱ्या अर्थानं कलाटणी दिली. जिथून क्लासन मोठे षटकार मारतो चौकार, तिथून क्लासीनची विकेट हार्दिक पांड्या लगेच आली आणि ती सूर्याची कॅच. तिथून T20चा वर्ल्ड कप देखील उचलला. मॅचचा रिदम तोडू नका. 2 मध्ये 5 अजूनही करायच्यात. 2 बॉल 5 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. थोडं प्रेशर आहे क्रिशकडे. विकी मात्रे खेळण्यासाठी सज्ज.
लोअर फुल टॉस उडवलाय फिनिश केली आहे. अगोदरच म्हटलं क्या विजयाच्या दिशेने उभा चैतनेश्वर खुटारीसाठी विकी मात्रेडा MS धोनी स्टाईल मॅच फिनिश केली आहे. सामना जिंकला चैतनेश्वर खुटारीने. अभिनंदन. हार्ड लक टीम. स्कार 11 जय गणेश्वर दानसर. केलेल्या चुका नक्कीच त्या सुधारा. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. चांगला खेळ केला विकीनं आणि टीमला देऊयात खूप शुभेच्छा. मोकाशी बळा टीमचे कॅप्टन. आणि चला लगेच टॉस करू. टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस करू. जे सज्ज असतील करण काढन